ते ज्ञान नाही, त्या ज्ञानाने
विक्षेप घालून ते आत्मज्ञान प्राप्त व्हावं याच्यासाठी अवगत नाश करण्यासाठी आत्मज्ञान लागतं आणि त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्यांनी साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे, साधन चतुष्टयाने नियुक्त झालेला आहे, असा जो पुरुष आहे तो या ग्रंथाचा काय आहे अधिकारी आहे. ते तिलक पाठ तुम्ही नाही पाठच करायचं असते सगळे असं. अरे बघा तर असा तो अधिकारी आहे. पण अधिकारी कोण आहे? साधन चतुष्टय संपन्न असणार. कोण? साधन चतुष्टय संपन्न. चतुष्टय म्हणजे चार साधनांनी तो युक्त आहे. त्याच्या ठिकाणी 4 साधनं प्राप्त आहे. अशा प्रकारची साधनं त्याच्याजवळ आहेत. तो ग्रंथाचा अधिकारी आहे. त्याने ग्रंथाचा अध्ययन करायचं. कुणी? हे 4 साधनं त्याच्याजवळ आहे. पण ते 4 साधनं विवेक, आणि चौथा आहे हे 4 साधनं आहेत. लक्षामध्ये किती साधनं आहेत? ते 4. आणि या 4 साधनात हे 4 असल्यामुळे चतुष्टय म्हणतात. काय म्हणतात? साधन चतुष्टय म्हणतात. काय म्हणतात? साधन चतुष्टय. आता हे 4 साधनं आता बघा 4 साधनं. त्याच्यातलं पहिलं साधन आहे कोणतं? विवेक म्हणजे काय? विवेक कशाला म्हणायचं? तर विवेकाची व्याख्या बघा दिली. सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयाला विवेक असं म्हणतात. बघा मनुष्य सत्संगती करतो, सगळे करत नाही, पण ज्याच्या प्रारब्धातलं पुण्य उदयाला आलं अशा त्या पुण्यवान भाग्यवान पुरुषाला संतांची संगती प्राप्त होते. आणि संतांच्या संगतीमध्ये तो गेला की सत्संगतीमध्ये जाऊन त्याला शास्त्र श्रवण करायला भेटतं. आणि त्यांच्या संगतीत बसला, सत्संगात तो बसला की त्याला विवेक ज्ञान प्राप्त होत असतं. विवेकाचं ज्ञान हे सासरवाडीला गेल्यावर प्राप्त होत नाही. तुम्हाला वाटत तसं की आपल्याला सासरवाडीला जाऊ, सासरवाडीला गेल्यावर आपल्याला काय सांगते ते विवेक होईल आपल्याला. तसं नसते. विवेक ज्ञान कुठं प्राप्त होत असते? सत्संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये. दिसता संतांची संगती फळं आहे फळापती माझे कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणजे सत्संगतीमध्ये विवेक ज्ञान प्राप्त होत असतं. विवेक म्हणजे काय? तर आत्मा हा कसा आहे? अविनाशी आहे. आत्मा म्हणजे शरीर नाही, शरीरात आत्मा आहे. आत्मा म्हणजे शरीर आहे का? नाही, शरीरात आत्मा आहे. आणि शरीरात असणारा तो आत्मा कसा आहे? अविनाशी आहे. अविनाशी. अजून कसा आहे? क्रिया नाही. तो आत्मा कुठलीच क्रिया करत नाही. तो पाहत नाही, तो ऐकत नाही, तो बोलत नाही, तो झोपत नाही, तो उठत नाही, तो बसत नाही, तो फिरत नाही, आंघोळ करीत नाही, जेवत नाही, काही खात पीत नाही, काहीच कुठलीच क्रिया करीत नाही. कोण? आत्मा. मग क्रिया कोण करत असते? शरीर. कोण करत असते? शरीर. आत्मा क्रिया करीत नाही. आत्मा नष्टही होत नाही. आत्मा नष्ट होतो, अविनाशी येतो. न जायते द्वितीय वाचनाची नाही मुद्दा भविता भविता कायो नित्य शाश्वत भविता म्हणते ते अभिमानी शरीर. असा आत्मा आहे. म्हणजे कसा आहे? अविनाशी आहे. क्रिया रहित आहे. कुठलीच क्रिया तो करीत नाही. अजून आता बघा अविनाशी आणि क्रिया रहित असा आत्मा आहे. आणि तद्व्यतिरिक्त आत्मव्यतिरिक्त. तद्व्यतिरिक्त म्हणजे आत्म्याहून व्यतिरिक्त जे काही आहे. व्यतिरिक्त म्हणजे आत्म वेगळं जे काही आहे ते सर अनात्मा आहे. ते काय? अनात्मा. मग ते कसं आहे? अनात्मा पदार्थ कसे? विनाशी. अनात्मा पदार्थ कसे सगळे? विनाशी. आत्मा सोडून बाकीचं काही घ्या, देह बी घ्या. देह सुद्धा कसा आहे? विनाशी, नष्ट होणार आहे. नशिवंत देह देह नष्ट होणार आहे, घर नष्ट होणार आहे,
गाडी नष्ट होणारी आहे का नाही, बायको नष्ट होणारी आहे, गाव नष्ट होणार, सगळं काय राहत नाही. पर्वत नष्ट होतात, नद्या नष्ट होतात, पहिल्यासारखं काय राहत नाही, सगळं बदलत जात असतं. सगळं जगतच काय होत नाही, नष्ट होऊन जाते. म्हणजे अविनाशी फक्त आत्मा आहे आणि तद व्यतिरिक्त सर्व काय आहे, विनाशी आहे. आत्मा क्रियारहित आहे आणि तद व्यतिरिक्त सगळं काय आहे, विनाशी, क्रिया करणारा आहे, चंचल आहे, चंचल. असा ज्याचा निश्चय आहे, असा संतांच्या संगतीमध्ये निश्चय होतो. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांचा सत्संग झाल्याच्या नंतर त्या सत्संगामध्ये तो सत्संग मनुष्य गेला, त्याच्या बुद्धीमध्ये असा निश्चय होत असतो, आत्मा अविनाशी आहे आणि क्रियारहित आहे आणि तद व्यतिरिक्त सर्व विनाशी आहे, चंचल आहे. चंचल म्हणजे क्रियाशील, समजते का? आणि नष्ट होणार असं एका जागेवर राहणार नाही, असं असं आहे, अस्थिर आहे, असा निश्चय होतो. असा बुद्धीत निश्चय झाला की त्या निश्चयाचंच नाव आहे विवेक. कळलं का? त्या निश्चयालाच विवेक म्हणतात. आलं तर लक्षात? नाही कळलं? सांगायचं तर स्पष्ट करतो. आता थोडक्यात सांगितलं, माझ्या पुस्तकात सांगतो. एखादा माणूस संतांच्या संगतीत गेला, संत संगतीमध्ये गेल्यानंतर सत्संग ऐकायला भेटतो, सत्संग ऐकून त्याला ज्ञान होतं, त्या ज्ञानाचं नाव विवेक. म्हणजे ज्ञान कसं असतं तर त्याला सत्संगतीमध्ये असं कळतं की आत्मा हा अविनाशी आहे आणि क्रियारहित आहे. म्हणजे आत्मा नष्ट होत नाही, कुठली क्रिया करीत नाही. आणि तद्व्यतिरिक्त जे काय आहे, सगळं जगत असेल, काय असेल ते आत्मा सोडून बाकीचं सगळं जे काय आहे ते विनाशी आहे आणि क्रिया करणार आहे, त्याला चंचल म्हणतात. त्या लक्षामध्ये असा आहे, क्रियाशील अशा प्रकारचं बाकीचं सगळं जगत आहे. अशा प्रकारचा बुद्धीमध्ये निश्चय होतो कुठं सत्संगतीमध्ये. आणि तो बुद्धीमध्ये निश्चय झाला आहे का थोडं की त्या निश्चयाला काय म्हणतात, विवेक. कळलं का? विवेक. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे आत्मा अविनाशी आहे, बाकीचं सगळं विनाशी आहे हे कळलं, याचं नाव काय, विवेक. हा जो विवेक आहे, वैराग्यादी उत्तर साधनांना मूळ आहे. वैराग्यादी पुढची जी साधनं आहेत ना, वैराग्य आहे त्याच्या आधी, वैराग्य कोणाच्या आधी, समाधी शब्दाच्या मुमुक्षुत्वाच्या आधी आहे. वैराग्यादी असं जे म्हटलं की वैराग्य आधी आपण कोण घ्यायचं, समाधी शब्द आणि मुमुक्षुत्व. वैराग्य पण त्याच्यात घ्यायचं, समाधी शब्द पण घ्यायचं आणि मुमुक्षुत्व घ्यायचं. मग या तिघांना मूळ काय कोण आहे, विवेक. म्हणजे काय, म्हणजे विवेक असेल तरच वैराग्य येते, विवेक असेल तरच समाधी शब्द संपत्ती त्याच्या ठिकाणी येते आणि विवेक असेल तरच त्याच्या ठिकाणी मोक्षुत्व येतं. विवेक नसेल तर त्याला वैराग्य येत नाही, त्याला समाधी शब्द संपत्ती त्याच्या ठिकाणी प्राप्त होत नाही आणि त्याला मोक्षुत्व त्याच्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणजे विवेक हे जे साधन आहे पुढच्या साधनांचं गुण आहे. विवेक असेल तर कसं समजलं, विवेक नसेल तर उत्तर साधन होत नाही. कळला विवेक कशाला म्हणतात? आता साधन चतुष्टयामध्ये दुसरं साधन कोणतं सांगितलंय, विवेक म्हणजे काय, विवेकाचा लक्ष पाठ करा. आता दुसरं साधन नाही, वैराग्य. वैराग्य वैराग्य म्हणजे काय आहे का, आपण आपल्याला मनामध्ये अशी एक स्वाभाविक इच्छा असते की आपल्याला चांगले चांगले भोग प्राप्त व्हावे, अशी इच्छा असते का नाही, असते का नाही? चांगलं खायला भेटावं, चांगलं पाहायला भेटावं, चांगलं ऐकायला भेटावं, असं वाटतं का नाही? जे जे आपल्याला सुख देईल असं वाटतं ते आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटतंय का नाही? नुसतं प्राप्त होणार म्हणजे भोगावं असं वाटतंय का नाही? हा, पण वैराग्य याच्या विरुद्ध आहे. याच्या विरुद्ध वैराग्य काय, जे जे लोक अनुकूल भोग मानतात, लोकांमध्ये ज्या ज्या भोगांना अनुकूल मानलं जातं म्हणतात का नाही,
काही भोग प्रतिकूल असतात, काही भोग कसे असतात अनुकूल असतात. समजा एखाद्याला मुलगा झाला की अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? अनुकूल पिढी वाटत ना मुलगा झाले. आणि समजा एखाद्याला मुलगा झाला काय अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? मग आता मुलगा पण त्याला झाला, मुलगा तुला झाला, त्याला झाला मुलगा नको वाटतो आणि मुलगा बरोबर काय हवं? मुलगा हवा वाटतो, मुलगा हवा मुलगा ठीक आहे. म्हणजे ऐका, म्हणजे मुलगा अनुकूल वाटतो आणि मुलगा प्रतिकूल वाटतो. मग ते प्रतिकूल जे भोग असतात नाही जगात, जे प्रतिकूल भोग आहे ते तर सगळ्यांना नकोच वाटत असतात, पण जे अनुकूल असतात ते हवे हवे वाटत असतात. वाटतात का नाही? अनुकूल जे भोग आहे ते काय वाटतात? हवे हवे वाटतात, आपल्याला मिळालं असं वाटतं ना. मग ते अनुकूल असणारे भोग सुद्धा ते नको वाटतं, याला म्हणतात वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? जे अनुकूल भोग मानलेले असतात लोकांनी, मनुष्याने, त्याला ते हवे हवे वाटत असतात. हे हवे हवे वाटणारे जे भोग आहे ते सुद्धा नको नको वाटलं पाहिजे. ते नको नको वाटणं ही जी मानसिकता तयार होतो त्याचं नाव वैराग्य. त्याचं नाव काय? वैराग्य. अरे नुसतं घर सोडलं म्हणजे वैराग्य नाही, ते मनातून नको वाटलं पाहिजे. पैसा सोडला म्हणजे त्याला वैराग्य म्हणत नाही, ते मनातून वेळा वाटतं नको असतं त्याला त्याला वैराग्य म्हणत नाही. काय काय लोक जेवण करत सुद्धा घ्या नाही होतं, घ्या नको नको आणि म्हणत असतं किंवा वाडीमध्ये बेटा विचारलं नसतं वाटलं म्हणजे आतून इच्छा काय असते? घ्यायची इच्छा असते आणि गुरु काय तर बाकी तुम्ही घेतलंय ना, याला वैराग्य म्हणत नाही. आतूनच ती काय झाली पाहिजे त्या भोगाविषयीची अनिच्छा निर्माण झाली पाहिजे. काय निर्माण झाली पाहिजे? अनिच्छा. अनिच्छा म्हणजे इच्छा राहिली नाही भोगाची, त्याचं नाव आहे वैराग्य. मग तो कितीही श्रेष्ठ भोग असला तरी तो नकोच वाटला पाहिजे. काय वाटलं पाहिजे? नको. या लोकांपासून ते लोकांपर्यंत सगळे ब्रह्म लोकांपर्यंत सगळे लोक नको वाटले पाहिजे. त्याची किळस आली पाहिजे. विठ्ठले हे पुस्तक विठ्ठले हे चित्त त्याचा पीठ आला पाहिजे, किळस आली पाहिजे. जसं कुत्र्याची जी वाटते आहे ना, त्या कुत्र्याच्या वाटतेला पाहिजे काय वाटतंय? नको वाटते. अरे खायची तर ना पाहायची सुद्धा नको वाटते. पाहायचं जाऊ द्या, सांगायला तो ऐकायला सुद्धा नको काय म्हणजे त्याची काय येते? तसं तसं अनुकूल भोगाची सुद्धा किळस आहे. अनुकूल भोगाची सुद्धा काय आहे? किळस म्हणजे त्याची अनिच्छा झाली, नको वाटले पाहिजे. याचं नाव आहे वैराग्य. कळलं का? बघा, ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेचं नाव काय आहे? त्याच्या त्यागाची इच्छा मनात निर्माण झाली पाहिजे. पुढं मनातून ती त्याची इच्छा राहिली पाहिजे, त्याला म्हणतात वैराग्य. विवेक कळलं? विवेक कशाला म्हणतात? वैराग्य कशाला म्हणतात? कळलं का? चला पुढं. तिसरं साधन कोणतं आहे? शमाधी षटक. काय म्हणतात त्याला? शमाधी षटक म्हणतात त्याला. काय म्हणतात? षटक म्हणजे 6. षटक म्हणजे काय? 6. आणि शम आहे ज्याच्या आधी असे 6 त्याला म्हणतात शमाधी षटक. म्हणजे समाधी षटकामध्ये 6 साधन आहे, पण मोजताना त्याला एकच मोजतात. समाधी षटकामध्ये किती साधन आहेत? 6 साधन आहे. त्याच्यामध्ये आधी शम आहे त्या 6 मध्ये,
आधी कोण आहे म्हणजे अगोदरचं साधन कोण आहे शम आहे शम लक्षात म्हणून त्या साधनांना काय म्हणतात समाधी शब्द म्हणतात लक्षामध्ये मग असे 6 साधन समाधी शब्दामध्ये कोणते कोणते बघा शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा या 6 समाधी शब्द म्हणतात या 6 जणांना काय म्हणतात समाधी शब्द हे 6 जणांना शब्द म्हणायचं आणि त्यांच्या आधीचा कोण आहे शम आहे त्या सर्वांच्या आधी शम आहे त्याला समाधी शब्द म्हणायचं शम आहे त्यांच्या आधी असे जे आहे त्याला काय म्हणतात समाधी शब्द म्हणतात आता हे जे समाधी शब्द आहे त्या समाधी शब्दामध्ये पहिलं साधन कोणतं आहे शम म्हणजे अधिकारी होण्यासाठी विवेक असावा लागतो वैराग्य असावं लागतं समाधी शब्द संपत्ती त्याच्या ठिकाणी असावी लागते म्हणजे हे 6 साधनं त्याच्या ठिकाणी असावी लागतात म्हणजे त्याच्यात पहिलं कोण आहे त्याच्या ठिकाणी शम असावा लागतो शम म्हणजे काय शमाचं सगळ्याची साधनाचे लक्षण बघा शम म्हणजे काय परमार्थाला प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणं यास शम असे म्हणतात मनुष्य ज्या वेळेला परमार्थ करायला लागतो मग ती परमार्थ करत असताना ऐका मी काय म्हणतो जर त्याच्या अंतःकरणामध्ये वासना निर्माण झाली तर ती वासना त्याच्या परमार्थाला प्रतिबंध करते का त्याच्या परमार्थाला वृद्धी करते सांगा काय करते प्रतिबंध करते ऐका वासना 2 प्रकारची वासना किती प्रकारचे 2 प्रकारचे कोणते 2 प्रकार एक सद्वासना दुसरी असद्वासना असत वासना म्हणजे असत पदार्थाची वासना म्हणजे प्रपंचाची संसारिक पदार्थ असत पदार्थ आहे अशा असत पदार्थाची वासना ही असत वासना आहे आणि सत पदार्थाची वासना ही सद वासना आहे सत म्हणजे परमात्मा सत भक्त कोण आहे परमात्माच आहे आत्माच आहे त्या आत्मप्राप्तीची वासना वासना म्हणजे इच्छा काय अशा ब्रह्मप्राप्तीची आत्मप्राप्तीची परमात्मप्राप्तीची वासनेला सद्वासना म्हणतात आणि संसाराच्या विषयाच्या प्राप्तीची वासना ही काय असते ही असद्वासना असते मग परमार्थ करणारा प्रतिबंध करणारी वासना कोणती असद्वासना कोणती वासना आहे मग परमार्थ करणाऱ्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये कोणती वासना घालवायची असते कोणती ठेवायची असते असद वासना घालवायची असते सर्वासना ठेवायची असते म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाला प्रतिबंध करणारी जी वासना आहे त्या वासनेचा अंतःकरणामध्ये निरोध करायचा निरोध करणं म्हणजे तिला उत्पन्नच होऊ द्यायचं नाही त्या वासनेला काय करायचं उत्पन्नच होऊ द्यायचं नाही संसाराविषयीची वासना अंतःकरणामध्ये उत्पन्नच होऊ द्यायची नाही त्याला म्हणतात निरोध त्याला काय म्हणतात निरोध आणि त्या निरोधाचं नाव आहे शम जसं तो म्हणलंय बघा पहिल्याचा भागामध्ये म्हटलेला तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे अनेक नदी माहिती पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा हे माहीत पदार्थ जे नाही त्या माहीत पदार्थाविषयीची इच्छा सुद्धा माझ्या मनात उत्पन्न होऊ देतो म्हटले मग ते देवाला म्हटले पण साधकांनी आपल्या अंतःकरणामध्ये माईक पदार्थाची म्हणजे प्रपंचाची विषयाची वासना ही उत्पन्नच होऊ द्यायची नाही उत्पन्नच न होऊ देणं त्याला निरोध म्हणतात त्याला काय म्हणतात निरोध म्हणतात
आणि त्या निरोधाला शम म्हणतात. काय म्हणतात? परमार्थाला प्रतिबंध करणाऱ्या ज्या विषय वासना आहेत त्या विषय वासनांचा निरोध करणं याचं नाव काय आहे? शम. आलं लक्षात? बघा, परमार्थाला प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासना असतात. त्या विषय वासनांचा अंतःकरणामध्ये निग्रह करणं, त्याचा काय करणं? निग्रह करणं. त्यांना उत्पन्न होऊ द्यायचं नाही. उत्पन्न झाली घालवून लगेच कष्ट करायचे, घालवायच्या वासना, असं वासना त्याला शम असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? शम. आता त्या शमाने शब्दामध्ये दुसरं कोणतं साधन आहे? दम. दम म्हणजे काय? चक्षुरादी बाह्येंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अशा विषयापासून आवरणं याला दम म्हणतात. बघा, अंतःकरणात विषय वासना निर्माण झाल्या की त्यांना नष्ट करायचं, त्याला शम म्हणतात. आणि हे जे इंद्रिय आहेत आपली, चक्षु इंद्रिय, बाह्यमुख असलेली, नेत्र, घ्राणेंद्रिय वगैरे हे विषयाकडे जातात. त्यांचे विषयाकडे स्वभाव काय असते? त्यांच्या विषयाकडे प्रवृत्ती असते प्रत्येक इंद्रियाची. कानाची शब्दात, डोळ्याची कृपात असते की नाही? ही त्याच्या विषयाकडे प्रवृत्ती असते. मग त्या इंद्रियांना त्याच्या विषयाकडे जाऊ द्यायचं, विषयापासून परामुक्त करायचं. समजते का? विषयाकडे जाणाऱ्या त्या इंद्रियाचा निग्रह करायचा. इंद्रियाचा निग्रह याला म्हणतात दम. आणि मनाचा निग्रह याला काय म्हणतात? शम. समजलं? मनात विषयाचं चिंतन सुद्धा निर्माण होऊ द्यायचं, विषयाची इच्छा सुद्धा निर्माण होऊ द्यायची, याला शम म्हणतात. आणि इंद्रियांना विषयाकडे जाऊ द्यायचं नाही, याला दम म्हणतात. कळलं? चक्षु आदी, चक्षु आहे ज्याच्या आधी अशी जी इंद्रिय, लक्षामध्ये ज्ञानेंद्रिय, अशी जी बाह्य इंद्रिय, बाहेरच्या पदार्थाचं ज्ञान करून देतात म्हणतात बाह्य इंद्रिय म्हणतात. असे बाह्य इंद्रियांना परमार्थाला प्रतिबंधक अशा विषयापासून आवरणं. विषय हे परमार्थाला प्रतिबंध करतात. काय करतात? अशा विषयापासून. काही काही विषय परमार्थाला पोषक असतात. रूप विषय कसा आहे? पोषक आहे का? समजा एखाद्या स्त्रीचं रूप पाहिलं आणि हा गाला चिंतन करायला स्त्री दिसायला लागली, पोषक झाला. देवाचं रूप पाहिलं तर परमार्थाला स्पष्ट करणार आहे, परमार्थाची बुद्धी करणार आहे. अजून जास्त त्याची काय होते? परमार्थामध्ये त्याची प्रवृत्ती होते, परमार्थात बुद्धी होते. काही विषय हे पोषक असतात तर काही विषय कसे असतात? घातक असतात, प्रतिबंधक असतात, प्रतिबंधक करणारे असतात. प्रतिबंधक जे विषय अशा विषयापासून इंद्रियांना काय करायचं? आवरायचं, इंद्रियाचा निग्रह करायचा. त्याला म्हणतात दम. त्याला काय म्हणतात? दम. श्रद्धा. पुढचं साधन कोणतं आहे? श्रद्धा. हे सगळं पाहिजे साधनाच्या ठिकाणी, त्यावेळेला तो अधिकारी होतो. श्रद्धा. काय पुढं? श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे विश्वास. त्याच्या ठिकाणी विश्वास असावा लागतो. कुणाविषयी? गुरुविषयी आणि शास्त्राविषयी विश्वास असावा. गुरु जे सांगतात तेच त्यांना खरं मानलं पाहिजे. ब्रह्मांड विद्येचा उपदेश करणारा सद्गुरू व वेदांत वाक्ये यांच्या ठिकाणी असणाऱ्या अत्यंत विश्वासाला काय म्हणतात? श्रद्धा म्हणतात. श्रद्धा. ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे जे सद्गुरू असतात त्या सद्गुरूच्या ठिकाणी विश्वास असावा लागतो. आणि सद्गुरू ही ब्रह्मविद्या ज्या शास्त्रात जे सांगतात असे जे वेद, ते वेद वाक्यावर काय असावा लागतो? विश्वास असावा लागतो. तो अत्यंत विश्वास असावा लागतो. कोणी सांगितलं आज तसंच काय? अग्निथंड अग्निथंडच.
इतका विश्वास असावा लागतो. त्या विश्वासाला काय म्हणतात? त्याचा अर्थ तू असं सांगत ते रिअल पडायला काही पण अगदी थंड मुसळत असते. एक उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला. म्हणजे एवढी श्रद्धा असावी लागते, एवढा विश्वास असावा लागतो तुझ्या वचनावर. त्यावेळेला तो काय होत असतो? अधिकारी होत असतो. गुरुच्या पुढं फक्त नाटक करणारा ते कामाचं नाही. खरंच तेवढी काय असावी लागते? श्रद्धा असावी लागते, तरच ज्ञान प्राप्त होत असते. श्रद्धा ही परमार्थातला पाया आहे. पाया श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धा असावी लागते. उपरम असावा लागतो. उपरम म्हणजे वेद कर्माची साधनं, स्त्री घर पुत्रादी यांचा विधीपूर्वक त्याग करून आणि भोगांना विषयाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेनं जो गृहाधिकारांचा त्याग, त्याला उपरम म्हणतात. किंवा त्याला काय म्हणतात? उपरती अशा प्रकारचं म्हणतात. म्हणजे वेद कर्माची साधनं जी आहेत, वेद कर्म करायची हे नाही करायचं. मग त्याला त्याच्याकरता साधनं लागते, द्रव्य लागतं, बायको लागली सोबत. म्हणजे बायकोनं तिथं वेद नाही करता येतं, रामाला नाही येत करता. बायको नव्हती तर मग बायको नव्हती तर सोन्याची करून ठेवावं लागेल बाजूला. सीता सोन्याची गेली, सोन्याची ठेवली बाजूला, मग येत नाही त्याला. म्हणजे वेद कर्म करायचं असेल तर स्त्री त्या कर्माचं साधन आहे का? द्रव्य पाहिजे, द्रव्य नसले करता येईल का? ही साधनं जी वेद कर्माची साधनं, त्यांचा विधीपूर्वक त्याग करावा. मनात आलं की गेला सोडून असं नाही झालं. विठ्ठल पण कसं करू? विठ्ठल पण कसं वाटलं आपण जाऊ घ्यावा आणि आलं म्हणाला बळच विचारलं जाऊ का जाऊ सगळ्या देऊ का? ते याला गेली परत यावं लागलं नाही, यावं लागलं नाही. त्या त्यागाला विधीपूर्वक त्याग म्हणत नाही. शास्त्राने जो विधी सांगितलेला आहे त्या विधीनुसारच काय करावं लागतं? स्त्रीचा त्याग करावा लागतो. संतती वाचून न घ्यावा संन्यास, शास्त्राचा विधी आहे. संतती झाले का संन्यास कसं काय घेते? मग शास्त्राचा जो विधी आहे त्या विधीनुसार काय करावं लागतो? संन्यास घ्यावा लागतो. त्याला उपक्रम म्हणतात. बघा, वेद कर्माची साधनं, स्त्री धन पुत्रादी यांचा विधीपूर्वक त्याग करून आणि हे सगळे भोग जे त्यांना विषासारखं समजायचे. इंद्रियांची बाटली कशी आहे ती माणसाचा घातच करणार आहे पेल्यावर. तसे सगळे विषय काय करणार, विषय भोग किती काय करणार, आपण आपल्याला आपला नाशच करणार आहे असं त्या भोगांना विषाप्रमाणे समजायचं. आणि आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेनं घराचा सगळ्याचा त्याग करायचा, गृहाधिकारांचा. मग आधीपणाला काय घ्यायचं? पत्नी पुत्र सगळे घ्यायचे, जमीन जुमला, ह्या सगळ्या ह्या त्यागाला काय म्हणतात? मग अलग लक्षामध्ये विधीपूर्वक केलेला त्याग याचं नाव काय आहे? आता कोणी उपगतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतात. उपगतीलाच काय म्हणतात? संन्यास अशा प्रकारचं म्हणतात. आता पुढचं साधन आहे समाधान. समाधी शब्दात पुढचं साधन कोणतं आहे? समाधान. समाधान म्हणजे काय? मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्याला काय म्हणतात? समाधान. असं मन एकाग्र झालं, एकाग्र मन झाल्यानंतर त्याला जी स्थिती प्राप्त होत असते त्याचं नाव समाधान. आनंद प्राप्त होतो त्याला. वृत्ती चंचल झाली की दुःख असतं, वृत्ती शांत झाली की सुख असतं. शांती बनते नाही सुख, हे अवघ्याची दुःख. वृत्ती स्थिर झाली, शांत वृत्ती झाली, एकाग्र वृत्ती झाली की सुख प्राप्त होत असतं. आणि त्या सुखाचंच नाव काय? समाधान. म्हणजे वृत्ती एकाग्र झाली पाहिजे, त्याच्या चित्तात समाधान पाहिजे. चित्त असू द्यावे समाधान, अशी स्थिती त्याला म्हणतात समाधान. बघा ऐका, एकाग्रता प्राप्त झाल्यानंतर जी स्थिती असते त्या स्थितीचं नाव काय? समाधान.
तितिक्षा म्हणजे सहन करणे. आपल्याला थोडं नुसतं कोणी असं सहन पडतं म्हणजे एवढंच असं होतं. परमार्थ करणाऱ्यांनी खूप 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 सहन करावं लागतं. क्षुधा, भूक, तुषार, तहान, शीत, थंडी, उष्ण, ऊन, रोग झाले, साधना करताना होतातच. एवढं नुसतं खोकला सर्दी झाली की गाव कधी तर रोग आणि पिशाच्या टिकापासून होणारं दुःख, भूतभीत, भूतबाळ झाली त्याच्यापासून होणारं ते सगळं सहन करावं. आणि ते कसं कष्टा वाचून असं झालं नजर झालं असं बसायचं नाही. हे बघा जरी आपण असं उद्योग करत राहिलो तरी ते दुःख होणार त्याच्यापेक्षा वेळात बसायचं नाही. आल्याच्या भावना आपल्या नशिबाला ते काय करायचं आपलं भोगायचं. शांत गपचित ते भोगीत राहायचं. त्याला तितिक्षा सहन करणं त्याला काय म्हणतात तितिक्षा. अशा प्रकारे काय सहन करायचं? क्षुधा, तुषार, शीत, उष्ण, रोग, पिशाचिकापासून होणारं दुःख हे सगळं कष्टापासून सहन करणे याचं नाव काय? तितिक्षा. लक्षात. समाधी शब्दातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे. आता समाधी शब्द आहेत ना 6 साधन सांगितलं ना त्याच्यात प्रत्येकामध्ये थोडा काय फरक आहे. म्हणून या 6चं समाधी शब्द असं एकच साधन मानतात. लक्षामध्ये त्याच्यात जास्त फरक नाही, थोडा फरक आहे या 6 मध्ये. त्याच्यामुळे 6 एकच साधन केले काय समाधी शब्द. आणि साधन दुसऱ्यामध्ये जात एकच साधन म्हणून. आणि हे जर वेगवेगळे म्हणजे तर सगळे साधन किती होतं हे 6 ते 9 होतं. एकच साधन मानतात. असं न मानलं तर विवेक, वैराग्य, समाधी, 6 आणि मोक्ष असे 9 साधनं होते. परंतु समाधी शब्द हे साधन एक साधन मानलं म्हणजे 4च होतात. व 4 साधनं मानण्याचा श्रेष्ठांचा काय आहे संप्रदाय आहे. लक्षामध्ये. आणि आता 4थं साधन कोणतं आहे? मुमुक्षुत्व हे 4थं साधन आहे. मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा, मोक्ष प्राप्त व्हावाची इच्छा, काही मिळून जायला पाहिजे, काही भगवान येणार आहे अशी इच्छा तीव्र निर्माण होते. त्याला काय म्हणतात? मुमुक्षुता. आणि ही मुमुक्षुता ज्याच्या ठिकाणी असते त्याला मोक्ष म्हणतात. त्याला काय म्हणतात? ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती याला मोक्ष म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र इच्छेला काय म्हणतात? मुमुक्षुता म्हणतात. आणि ती मुमुक्षुता ज्याच्या ठिकाणी असते तो काय असतो? मुमुक्षु असतो. विवेक, वैराग्य, समाधी शब्द आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनाला दुसऱ्या साधनाचं काय असते? अपेक्षा असते. सगळे प्रत्येक साधनाला एक वेगळी काय असते? अपेक्षा असते. परंतु प्रत्येकाचं स्वरूप कसं आहे? भिन्न आहे. म्हणून त्याला साधन चतुष्टय अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि हे साधन चतुष्टय संपन्न झालं पाहिजे मनुष्य. ह्या 4 साधनांनी युक्त झाला मग तो ग्रंथाचा अधिकारी होतो. आणि ग्रंथाचा अधिकारी झाला मग त्याला ग्रंथाचा अध्ययन करायचं पुढच्या मुखातून ते ऐकायचं. मग त्याला काय होतं? ब्रह्मज्ञान होतं. तो काय होतो? मुक्त. लक्षामध्ये अधिकारी सांगितलं मधविक्षेप घालून आवरण नाशासाठी जो साधन चतुष्टय संपन्न झाला तो ग्रंथाचा काय आहे? अधिकारी आहे. आणि साधन चतुष्टय कोणते? तो साधन चतुष्टयाचा आपण काय केला ना विचार केला. आता हे सगळे